तुम्ही ट्यून केले रेडियो विश्वास 90.8। तर शो सुरू झाला आपला नाशिक रॉक्स और आज नाशिक रॉक्स में क्या बातें होने वाली है। बऱ्याच इंटरेस्टिंग विषयांवर आपण गप्पा मारत असतो आणि आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत फोटोग्राफर संजय जगताप। हॅलो सर। नमस्कार सर, आता म्हणजे नाशिक मुळात म्हटलं की कुंभमेळा लगेचच आठवतो आणि मी विषयाकडेच हात घालते। तर कुंभमेळा म्हटलं की फोटोग्राफीचा आणि कुंभमेळ्याचा यावेळेची युनेस्कोनी दखल घेतली आणि पहिल्यांदाच घेतली आणि त्यातही विशेष कौतुक याचं आहे की नाशिकचेच फोटोग्राफर आणि नाशिकच्या माणसाची नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ओळख करून घेतली जाते। तर काय सांगाल याबद्दल? हा अभिमानच आहे, कारण एक छायाचित्रकाराला सर्वात मोठी शाबासकी जर असेल कुठली तर त्याच्या फोटोची आहे आणि फोटो बरोबर त्याचं नाव लागणं। आणि विषय म्हणजे आज युनेस्को सारख्या म्हणजे 360 देश तिथे प्रतिनिधी बसलेले आहे आणि त्यांनी एक जागतिक वारसा मिळण्यासाठी कुंभमेळ्याचा जो प्रोजेक्ट सँक्शन केला आणि त्या प्रत्येक फोटोवर संजय जगतापांचं नाव लागणं म्हणजे एक मोठीच मला वाटतं नाशिककरांचीच नाही तर पूर्ण भारतभर आज माझं कौतुक होतंय आणि ते नाव लागणं माझ्या दृष्टिकोनातून फार मोठा अभिमान आहे। बऱ्याच जणांना सर कन्सेप्ट क्लिअर नसते की युनेस्को म्हणजे नक्की काय असतं। म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की 7वं आश्चर्य जे असतं त्याच्याबद्दलची चर्चा तिथे घेतली जाते। तर आता तुमच्याबद्दल जेव्हा तिथे चर्चा होते किंवा त्यांनी दखल घेतली तर त्याबद्दल काय सांगाल? सिंहस्थ कुंभमेळा हा जगामध्ये प्रत्येक लोकांना समजतो असं नाहीये, कारण प्रत्येक विभागामध्ये भाषा वेगळी आहे। लोकांनी तो फक्त टीव्हीवर